हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. झडपी पुण्यामधील ही पदभरती असणार आहे मित्रांनो. जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे महाराष्ट्र यामधील ही वॅकन्सी आहे मित्रांनो. तर पहा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झडपी पुण्यामधील वॅकन्सी ही 29 तारखेला वॅकन्सी आलेली आहे. 29पासून ही वॅकन्सी ही 14/5 तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. कितीपर्यंत? 14/5/2025 फॉर्म भरायचा आहे. फॉर्म सुटले 29 तारखेला. तर पहा वॅकन्सी पूर्णपणे कंत्राटी असणार आहे. जे कोणी पुण्यामधील असतील त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर पहा फर्स्ट वॅकन्सी आहे, त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचं आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी हे खुला वॅकन्सी आहे. MD आणि मेडिसिनचे जे कोणी असतील त्यांच्यासाठी. याच्यामध्ये सॅलरी जी असणार आहे 30,000 आहे. त्यानंतर नेक्स्ट वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिकमधील, जे UG झालेलं असलं पाहिजे. त्यामध्ये BMS त्याचं एज्युकेशन अर्थ असणं गरजेचं आहे. 28,000 त्याची सॅलरी आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पहा होमिओपॅथीमध्ये पण एक वॅकन्सी आहे, ते पण वैद्यकीय अधिकाऱ्याचीच आहे. त्यामध्ये BHMS 28,000 त्याची सॅलरी असणार आहे. वैद्यकीय अधिकारी युनानीची पण आहे. सगळ्यांची एकच वॅकन्सी काढलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा याच्यामध्ये BMSमध्ये पण 28 सॅलरी आहे. नेक्स्ट आहे लेखपाल अधिकारी. जे कोणी लेखपालचे इच्छुक झालेले आहे त्याच्यासाठी ही वॅकन्सी पहा. लेखपालमध्ये आहे BCom किंवा MCom असलं तरी चालतं, पण मोस्टली त्याचं 3 वर्ष त्याचा अनुभव असणं गरजेचं आहे कामाचा. त्यामध्ये त्याला 20,000 त्याचं मानधन असणार आहे. त्यानंतर सहाय्यक मेट्रनसाठी तुम्हाला BSc नर्सिंग किंवा एज्युकेशन असलं पाहिजे. त्यानंतर त्याला 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. पोस्ट ही एकच असणार आहे आणि ते ओपनसाठी सुटलेली आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी वॅकन्सी जी आहे ती एकच असणार आहे आणि सॅलरी ही 25,000 आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा नर्सिंग स्टाफ आहे स्त्रीसाठी. जे कोणी फिमेल असतील त्यांच्यासाठीच आहे. फिमेलमध्ये 2 जागा सुटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ओपनसाठी आणि दुसरी आहे विजामध्येसाठी. GNM नर्सिंग किंवा BSc नर्सिंगवाले जे कोणी असतील फॉर्म भरू शकतात. याचं मानधन जे आहे 20,000 असणार आहे. मोस्टली कंत्राटी पदामध्ये स्टाफ नर्ससाठी 20,000च मानधन असते. त्यानंतर नेक्स्ट आहे नर्सिंग स्टाफ मेलसाठी. जे कोणी मेल असतील त्यांच्यासाठी वॅकन्सी जास्त आहेत पहा. फिमेलपेक्षा 3 आहे. त्याच्यामध्ये वॅकन्सी येते. खुल्यासाठी 2 आहेत आणि अर्जासाठी 1 वॅकन्सी आहे. GNM आणि BSc दोन्ही पण भरू शकतात. मानधन याच्यामध्ये 20,000 असणार आहे. त्यानंतर पंचकर्मा टेक्निशियन पाहिजे, पण हा पुरुष पाहिजे. त्याच्यामध्ये एक वॅकन्सी आहे, खुल्यासाठीच आहे. त्याचं 12वी होणं. त्यानंतर पंचकर्मामध्ये कोणता पण त्याचा डिप्लोमा झाला पाहिजे पंचकर्मामध्ये. त्यासाठी त्याला 17,000 मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे योगा इन्स्ट्रक्टरसाठी एक त्याची वॅकन्सी आहे. BNYS त्याचा योगाचा जो कोर्स असतो तो त्याचं झालं गरजेचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 28,000 मानधन आहे. याच्यामध्ये खूप चांगलं मानधन आहे बघा. योगा इन्स्ट्रक्टरवाल्यांसाठी 28,000 आहे. त्यानंतर भांडरपाल किंवा क्लर्कसाठी एक वॅकन्सी निघाली. न्यू ग्रॅज्युएट असलं तर भरू शकता फॉर्म. त्यासाठी तुम्हाला MSc आणि टायपिंग स्किल असला पाहिजे. परत त्यासाठी 1 वर्षाचा अनुभव पण असणं गरजेचं आहे. 18,000 त्याला एकत्रित मानधन भेटणार आहे. ही पण भरती पूर्णपणे कंत्राटी असणार आहे. परमनन्सीचा तुम्ही दावा करू शकत नाही. काय अटीवर शर्ती आहेत पहा. उपरोक्त पदे ही पूर्णपणे कंत्राटी असून याच्यामध्ये 29/6 पर्यंत राहतील. ही सुरुवातीची ऑर्डर आहे. त्यानंतर तुम्हाला परत 11 महिने 29 दिवसाची परत ऑर्डर देईल, काम जर तुमचं त्यांच्यासाठी चांगलं असेल तर. त्यानंतर पूर्णपणे याचे राईट जे आहेत या पदभरतीचे झडपी पुण्याकडेच असणार आहेत. याच्यामध्ये काही पण चेंजेस वगैरे होऊ शकतात आणि या कंत्राटी असल्यामुळं तुम्ही याच्यावर परमनन्सीचा दावा पण करू शकणार नाही. त्यानंतर अर्जदारा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. फिजिकल आणि मेंटल त्याचे हेल्थ चांगली असली पाहिजे हे फॉर्म भरण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी. त्यानंतर उपरोक्त कंत्राटी पदाकरता दरमहा एकत्रित मानधन दिलं जाईल. याच्यामध्ये एकत्रित मानधन असणार आहे. नेक्स्ट काय सांगितले, जाहिरातील रिक्त पदांची संख्यात कमी किंवा जास्त होऊ शकते. ह्याच्यामध्ये जी काही वॅकन्सी आहे याच्यामध्ये वाढू किंवा कमी होऊ शकतात. याचे पूर्णपणे याचा अधिकार हे फक्त झडपी पुण्यावाल्याकडेच आहे. झडपी पुण्याकडे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त आले विचारू शकत नाही. अनुभवी व उच्च शिक्षणीय अर्थास प्राधान्य दिलं जाईल. ज्यांचं कोणाचं जास्त एज्युकेशन झालेलं आहे किंवा PG वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी जास्त प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर एकापेक्षा अधिक पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असताल तर उमेदवारांनी प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज भरायचा आहे. प्रत्येक अर्जाला वेगवेगळा फॉर्म अर्ज भरायचा. त्यानंतर एकापेक्षा पुढं नेक्स्ट का निवड प्रक्रियेतील अपात्र उमेदवारांची यादी भरती प्रक्रियेच्या माहिती जिल्हा परिषद वेबसाईटवर भेटून जाईल. ही त्याची वेबसाईट आहे. वेबसाईट सगळ्यांनी लिहून घ्या. puneZDP.government.in. याच्यासाठी तुम्हाला हे वेबसाईटवरच मोस्टली सगळ्या जे अपडेट आहेत या वेबसाईटवरच तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर काय सांगितले, निवड यादीतील गुणांक क्रमांकांच्या आधारे तुमची जे काही तुमची इंटरव्ह्यू होईल त्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचे जसे मार्क पडले त्यानुसारच तुमची मेरिट लिस्ट तयार होईल. त्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितले, राखीव प्रवर्गातील उपलब्ध जर न झाल्यास, आता वॅकन्सी जी काय आहे याच्यामध्ये कास्ट वाईज आहे. जर कास्टवाले जर त्यांना नाही भेटले तर त्यांनी ओपनमधून सिलेक्शन करतील असं त्यांचं सांगितलेलं आहे. त्यानंतर फॉर्म कधीपर्यंत भरायचा तुम्हाला, फॉर्म हे 29/4/2000
2025 ते 14/5/2025 फॉर्म भरायचे. तर संध्याकाळी 5 तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म कुठे भरायचं तुम्हाला pune.zp.government.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भेटून जातील. हा आपला तुम्हाला फॉर्म भेटेल. PDF तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म पूर्ण व्यवस्थित भरून त्या PDFमध्ये डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढं काय करायचं, पद भरती प्रक्रियेत प्रत्येक अर्जाकरता राखीव प्रवर्गातील उमेदवारकरता जे आरक्षित नसलेले आहेत जे त्यांच्यासाठी 150 रुपये फॉर्म भरायचा आहे, फीस असणार आहे. आणि ज्यांची कास्टमध्ये आहे त्यांना 100 रुपये फॉर्म भरायचा आहे. इतके शुल्क आकारण्यात येत असून सदरील शुल्क DD कडून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला DD पाठवायचा. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे, ज्यांचं कास्टमध्ये आहे त्यांच्यासाठी 100, ज्यांचं कास्टमध्ये नाही आहे त्यांच्यासाठी 150 रुपये. आणि सदरचा हा फॉर्मची तारीख किती असणार आहे, 14/5/2025. ठीक आहे मित्रांनो. आणि जी काही वेबसाईट वगैरे आहे तर हे पूर्ण pune.zp.government.in या संकेतस्थळावर तुम्हाला सगळे वेबसाईट भेटून जातील. त्यानंतर पाहिजेमध्ये काय सांगितलं आहे, हे अर्ज आहे, अर्जाचा नमुना आहे. पहा, हा अर्ज तुम्हाला PDF असणार आहे. व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. नाव वगैरे तुमचं जी काही माहिती, मोबाईल नंबर आणि ईमेल ID वगैरे, कास्ट कार्ड, ईमेल ID वरच तुमच्या काही अपडेट वगैरे येऊ शकतात. आणि फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे, हा प्रिंट काढून त्याचा DD वगैरे भरून हा फॉर्म पुणे इंटिग्रेटेड हेल्थ सोसायटी या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं. हे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली अँड वेलफेअर सोसायटी पुणे याचा DD काढून तुम्हाला तिथे पाठवायचा आहे. शेवटची तारीख ही असणार आहे 14/5/2025 संध्याकाळी 5 तुम्ही फॉर्म भरू शकता. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.